श्री गुरुचरित्र अध्याय 51 श्री गुरु निजानंद गमनम नाम 150तमोऽध्यायः। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतये नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वतये नमः, दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम नामधारक विनवे सिद्धासी मागे कथा सांगितली आम्हासी। म्लेंछ राजाने श्री गुरुसी नेले होते नगरासी, तेथून आले गाणगा भुवनासी। पुढील कथा सांगा आम्हासी, करुणा वचनामृतेसी। श्री गुरुचरित्र आद्यंत सिद्ध म्हणे ऐकवत्सा, कथा असे अति विशेषा। ऐकथा जाती सकळ दोषा, चिंतिले काम्य पाविजे। राजाची भेट घेऊन श्री गुरु आले गाणगा भुवनी। योजना करीती आपुल्या मनी, गौप्य राहावे म्हणून या। प्रगट झालो बहुवसी, राजाला भेटावयासी। उपजली भक्ती म्लेच्छासी, नाना याती येतील म्हणून आता गौप्य व्हावे। लौकिक मते निघावे, पर्वत यात्रा म्हणून स्वभावे। निघाले श्री गुरु परियेचा, गौप्य राहिले गणगापुरी। प्रगट दावणे लोकाचारी, निघाले स्वामी श्री पर्वतगिरी। शिष्यांसहित अवधारा, भक्तजन बोळवीत चिंता करिता ती बहुत। श्री गुरु त्यांसी संभोखीती, राहावेती अति प्रीती। दुःख करीती सकळ जन लागताती, श्री गुरु चरण स्वामी आम्हा ते सोडून केवे जाता यतिराया। तू भक्तजनांची कामधेनु, होतासी आमुचा निधानू। आम्हा बाळका सोडून जाता म्हणून विनविताती। नित्य तुझे दर्शनी दुरिते जाती पळोनी। जी जी आमुची कामना मनी, त्वरित पावे स्वामी या। बाळका ते सोडून माता, केवे जाय अव्हेरिता। तुची आमुचा माता पिता, नको अव्हेरू म्हणताती। ऐसे नाना परी विनविती, हासते झाले श्री गुरुमूर्ती। संभोखीती अति प्रीती, न करावे चिंता म्हणून। आम्ही असतो यांची ग्रामी, नित्य स्नान अमरजा संगमी। वसोमठी सदा प्रेमी, गौप्य रूपे अवधारा। जे भक्त असती माझ्या प्रेमी, त्यांसी प्रत्यक्ष दिसो आम्ही। लौकिक मते अविद्या धर्मी, जातो श्रीशैल यात्रेसी। प्रातस्नान कृष्णा तीरी, पंचनदी संगम वृक्ष औदुंबरी। अनुष्ठान बरवे त्या क्षेत्री, माध्यानी येतो भीमतटी। अमरजा संगमी स्नान करोनी, पूजा घेऊ मठी निर्गुणी। चिंता न करा अंतःकरणी, म्हणून सांगती प्रीती करे। ऐसे सांगती समस्तांसी, अनुमान न धरा हो मानसी। गाणगा भुवनी हरणीशी, वसो आम्ही त्रिवाचा। जे जे जन भक्ती करीती, त्यावरी आमुचे अति प्रीती। मन कामना पावे त्वरिती, ध्रुववाक्य असे आमुचे। अश्वत्थ नवे हा कल्पवृक्ष, संगमी असे प्रत्यक्ष। जे जे तुमच्या मनी अपेक्ष, त्वरित साध्य पूजिता। कल्पवृक्षात पूजोनी यावे आमुचे जेथ स्थान। पादुका ठेवितो निर्गुण, पूजा करावी मनोभावे। विघ्नहर चिंतामणी, त्याते करावे अर्चनी। चिंतिले फळ तत्क्षणी, पावाल तुम्ही अवधारा। समस्त विघ्नांचा अंतक, पूजा तुम्ही विनायक। अष्टतीर्थे असती विषयक, आचरावी मनोभावे। संतोषकारक आम्हा प्रति,
त्रिकाळ करावी आरती भक्तजन जे इच्छेते त्वरित पावे परियेसा ऐसे सांगून दयांसी निघाले स्वामी श्री पर्वतासी भक्त परतोनी मठासी आले चिंतित मनात चिंतित रिघती मठात तेथे दिसती श्री गुरुनाथ लोक झाले विस्मित म्हणती वस्तू त्रयमूर्ती यासी म्हणती जय नर ते पावती यमपूर सत्य जाणाहून निर्धार न कळे महिमा आम्हासी सभेची पाहता न दिसे कोणी प्रेमळ भक्त देखती नयनी या परी गौप्य रूप धरून राहिले श्री गुरुमठात दृष्टांत दाखवून भक्तांसी पातले आपण श्री पर्वतासी पाताळ गंगा तीरासी राहिले स्वामी परियेसा शिष्यांते निरोपिती अवधारा पुष्पांचे आसन त्वरित करा जाणे असे पैल तीरा ऐक्य व्हावे मल्लिकार्जुनी निरोप देता श्री गुरुमूर्ती आणली पुष्पे शेवंती कमळ कल्हार मालती कर्दळी पर्ण वेष्टोनी आसन केले अतिविचित्र घातले गंगे मध्ये पवित्र श्री गुरु शिष्यांसी सांगत जावे तुम्ही ग्रामासी दुःख करिता सकळी त्यांसी सांगती श्री गुरु चंद्र माऊळी गाणगा ग्रामी असो जवळी भावन करावा तुझा तुम्ही लौकिक मते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो भक्तजना घरी वसतो निर्धार धरा मानसी ऐसे भक्ता संभोग होनी उठले श्री गुरु तेथोनी पुष्पासनी बैसोनी निरोप देती भक्तांसी कन्यागती बृहस्पतीसी बहुधान्य नाम संवत्सरेसी सूर्य चाले उत्तर दिगंतेसी संक्रांती कुंभ परियेसा शिशिर ऋतु माघ मासी असित पक्ष प्रतिपदेसी शुक्रवारी पुण्य दिवशी श्री गुरु बैसले निजानंदी श्री गुरु म्हणती शिष्यांसी जातो आम्ही निज मठासी पावता खूण तुमासी प्रसाद पुष्पे पाठवू येतील पुष्पे शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंडित लक्ष्मी वसू तुमच्या घरी आणि सांगेन एक खूण गायनी करावे माझे स्मरण त्यांचे घरी मी असे जाण गायनी प्रीती बहुमज नित्य जे जन गायन करीती त्यावरी माझी अति प्रीती त्यांच्या घरी अखंडिती आपण असे अवधारा व्याधीन होय त्यांचे घरी दरिद्र जाय त्वरित दूरी पुत्र पौत्र श्रिया करी शतायुषी नांदतील ऐकतील चरित्र माझे जरी अथवा वाचिती जन निरंतरी लक्ष्मी राहे त्यांचे घरी संदेह न धरावा मानसी ऐसे सांगून शिष्यांसी श्री गुरु जाहले अदृश्यसी चिंता करती बहुवसी अवलोकिता ती गंगेत ऐशी चिंता करिता थोर तटाकी आले नावेकर तेही सांगती विचार श्री गुरु आम्ही देखील म्हणून शिष्य वर्गांचे मनोहर व्यवस्था सांगती नावेकर होतो आम्ही पैल तीर तेथे देखील मुनीश्वरा संन्यास वेशदंड हाती नामे श्री नृसिंह सरस्वती निरोप दिला महाप्रती तुम्हा सांगिजे म्हणून आम्हा सांगितले मुनी आपण जातो कर्दळी वनी सदा वसो गाणगा भुवनी ऐसे सांगा म्हणितले भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखील दृष्टांती जात होते श्री गुरुनाथ सुवर्ण पादुका त्यांचे शरणी निरोप सांगितला तुम्हासी जावे आपुल्या स्थानासी सुखी असावे वंशवंशी माझी भक्ती करोनी प्रसाद पुष्पे आलिया शिष्य घ्यावी काढोनिया ऐसे आम्हा सांगुनिया श्री गुरु गेले अवधारा
ऐसे नावे कर सांगत प्रसाद पुष्प वाट पाहत समस्त राहिले स्थिर चित्त हर्ष असती निर्भर इतुकिया अवसरी प्रसाद पुष्पे आली चारी मुख्य शिष्य प्रियती करी काढोनी घेती अवधारी नामधारक म्हणे सिद्धासी मुख्य शिष्य ते कोण श्री गुरुसी विस्तारोनिया आमासी सांगा पुष्पे कोणाला धले सिद्ध म्हणे नामधारका शिष्य बहुत गुरुनायका गाणगापुरी असता एका शिष्य गेले आश्रमासी आश्रम घेती संन्यासी त्यांसी पाठविले तीर्थासी त्यांची नामे परियेसी सांगेन ऐके विस्तारे कृष्ण बाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले अति प्रीती आपण राहिलो समागमे गृहस्थ धर्मे शिष्य बहुत समस्त आपुले घरी नांदत त्रिवर्ग आले श्री पर्वता प्रत आपण होतो चौदावा साखरे नाम सायं देवा कवीश्वर युग्म पूर्व नंदी नाम नरहरिदेव पुष्पे घेतली चतुर्वर्गी श्री गुरुप्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जण तेची पुष्पे माझे पूजनी म्हणून पुष्प दाखविले ऐसे श्री गुरुचा महिमा सांगतासे अनुपम्या थोडे सांगितले तुम्हा अपार असे ऐकता श्री गुरुचरित्र कामधेनु सांगितले तुझ विस्तारोन दुःख दरिद्र गेले पळोनी ऐसे जाण निर्धारी ऐसे श्री गुरुचरित्र पुस्तक लिहिती अथवा वाचिती श्रवणी कीर्तनी अति पवित्र लक्ष्मीवंत होती जाण धर्म अर्थ काम मोक्ष तयांसी साध्य होती प्रत्यक्ष महा आनंद उभय पक्ष पुत्र पौत्री नांदती ऐसे सिद्ध सांगितले नामधारक संतोष सकळाभीष्ट लाधले तात्कालिक अवधारा म्हणे सरस्वती गंगाधर नामधारक लाधलावर लक्ष्मीवंत पुत्र कुमार शतायुषी श्रियायुक्त श्री गुरुचरित्रा एकता लाधली सकळाभीष्टता या कारणे ऐका समजता श्री गुरुचरित्र कामधेनु अमृताची असे माथणी स्वीकारिता त्वरित भावे गजनी धर्मार्थ काम मोक्ष साधनी हेची कथा ऐकावी पुत्र पौत्री जासी चाड त्यासी हे कथासे गोड राहे लक्ष्मी स्थिर अखंड श्रवण मात्रे घरी नांदे चतुर्वेद पुरुषार्थ लाधती श्रवणे परमार्थ श्री नृसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षितांचे वंश वंशे म्हणून सरस्वती गंगाधर श्रोतयांसी करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकळाभीष्ट साधती मुख्य भाव कारण प्रेमे करिता श्रवण पठण निज ध्यास आणि मनन प्रेमे करोनी साधी जय श्री नृसिंह सरस्वती शंकर त्याचे चरणी अर्पण साग्र त्याचे निप्रसादे समग्र समस्त प्रजा सुखी असती ग्रंथ ठेवावा शुद्ध स्थानी शुद्ध वस्त्री शुद्ध मनी नित्य पूजा करोनी ग्रंथ गृहा माझी ठेवावा ओम तत्सत श्री ओम इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरु निजानंद गमनम नाम 150तमोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु विसंख्या 74 यथार्थ श्री गुरुचरित्र श्री शैल्य यात्रा गमन श्री गुरु निजानंद गमनम नाम अध्याय 51 भक्तांचे सांत्वन सिद्ध नामधारकाला म्हणाले वत्सा ऐक ही विशेष कथा आहे ती श्रवण केल्यास सर्व दोष नष्ट होतात मनात योजिलेली सर्व कामे पूर्ण होतात राजाची भेट घेऊन महाराज गाणगापूरला आले
ते आपल्या मनात गुप्त राहण्याची योजना करीत होते. ते विचार करू लागले, मी बराच काळ प्रगट रूपात राहिलो, आता राजा भेटावयास आला. म्लेच्छ राजाच्या मनात भक्ती उत्पन्न झाली. आणखी इतरही अन्य प्रकारचे लोक येथे येतील, म्हणून गुप्त राहणेच ठीक आहे. लौकिकदृष्ट्या आपण श्रीशैल्य पर्वत यात्रेला निघावे असा विचार करून श्री गुरु निघाले. गाणगापुरात ते गुप्त रूपाने राहिले. दृश्य रूपाने शिष्यांसह श्रीशैल्य पर्वतावर यात्रेला जाण्यासाठी निघाले. भक्तगण त्यांना निरोप देण्यासाठी आले. ते फार चिंतातुर होते. श्री गुरु त्यांचे सांत्वन करू लागले. प्रेमाने धीर दिला. भक्तगण चरणावर पडले व म्हणाले, स्वामी, आम्हाला सोडून जाऊ नका. तुम्ही भक्तांची कामधेनू आहात. आपण आमचे आश्रयदाते आहात. आम्हा बालकांना सोडून जाऊ नका. आम्हाला तुमचे नित्य दर्शन होते, त्यामुळे आमची पातके पळून जातात. जी जी आम्ही इच्छा करतो ती ती पूर्ण होते. बालकाला सोडून माता जाऊ शकते काय? तुम्हीच आमचे माता पिता आहात. आम्हाला सोडून जाऊ नका. असे नाना प्रकारे लोक विनवणी करू लागले. श्री गुरूंनी स्मितहास्य केले व आश्वासन देऊन म्हणाले, तुम्ही काळजी करू नका. आम्ही याच गावात राहू. नित्य अमरजा संगमावर स्नान करू. गावातील मठातच आम्ही गुप्त रूपाने नेहमी राहू. जे भक्त माझे प्रेमी आहेत त्यांना मी प्रत्यक्ष रूपाने दिसेन. अज्ञानी लोकांच्या दृष्टीने आम्ही श्रीशैल्य यात्रेला जात आहोत. अखंड धारणा ज्याच्या अंतरात स्फुरत असते त्यांना आम्ही प्रत्यक्ष दर्शन देऊ, यात संशय धरू नका. आम्ही रोज कृष्णा नदीवर सकाळी स्नान करून पंचनदी संगमावर अर्थात नरसोबावाडीत औदुंबर क्षेत्री अनुष्ठान करू. माध्यान्ही भीमा नदीच्या तीरावर येऊन संगमावर स्नान करून मठात येऊ. तेथे निर्गुण स्वरूपात पूजेचा स्वीकार करू. तुम्ही चिंता करू नका. नंतर ते सर्वांना म्हणाले, तुम्ही मनात कोणतीही शंका ठेवू नका. आम्ही नित्य अहोरात्र गाणगापुरातच राहू. हे त्रिवार सत्य आहे. जे लोक भक्ती करतात त्यांच्यावर आमचे प्रेम आहे. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील, हे आमचे सिद्ध वाक्य आहे. संगमावर असलेला अश्वत्थ हा प्रत्यक्ष कल्पतरू आहे. जी जी तुमची अपेक्षा असेल ती ती मनोभावे अश्वत्थाची पूजा केल्यावर पूर्ण होईल. कल्पवृक्षाचे पूजन करून आम्ही जेथे निर्गुण पादुका ठेवतो तेथे यावे व मनोभावे पूजा करावी. विघ्नहर चिंतामणी गणपतीची पूजा करावी. चिंतिलेले फळ तत्काळ प्राप्त होईल. जो समस्त विघ्नांचा अंतक आहे त्या विनायकाची पूजा करा. नंतर जेथे जी अष्टतीर्थे आहेत त्यांचे दर्शन घ्यावे. आनंदित होऊन प्रातः, माध्यान्ही आणि संध्याकाळी रोज आरती करावी. भक्तगण जी इच्छा करतील ती पूर्ण होईल. असे सांगून श्री गुरु श्रीशैल्य पर्वतावर जाण्यासाठी निघाले. भक्तलोक चिंतित होऊन मठात परत आले. श्रीशैल्य यात्रा गमन. ते मठात आले असता त्यांना श्री गुरु मठातच दिसू लागले. श्री गुरु त्रिमूर्ती हेच परब्रह्म आहे. त्यांना जे नर म्हणतील त्यांना नरकात जावे लागेल हेच सत्य आहे. त्यांचा महिमा आम्हाला कळत नाही. त्यांना पुन्हा पाहिले असता त्यांना तेथे कोणीच दिसले नाही. प्रेमळ भक्तगणांनाच ते दिसत असत. श्री गुरु अशा रीतीने मठातच गुप्त रूपाने राहिले. भक्तांना असा दृष्टांत दाखवून श्री पर्वतावरील यात्रेसाठी गेले. पाताळ गंगेच्या तीरावर अर्थात श्रीशैल्य पर्वताखाली नदी तीर्थ राहिले. श्री गुरूंनी शिष्यांना आज्ञा केली, आता एक पुष्पाचे आसन तयार करा. आम्हाला पैल तीरावर जायचे आहे. आपली भेट पुन्हा मल्लिकार्जुन मंदिरातच होईल. श्री गुरूंचा निरोप होताच शिष्यांनी शेवंती, कमळ, कल्हार व मालती इत्यादी फुले केळीच्या पानात गुंडाळून आणली.
शोभिवंत असे आसन तयार केले आणि ते पाताळ गंगेच्या पात्रात ठेवले. तेव्हा श्री गुरु शिष्यांना म्हणाले, आता तुम्ही गावी जा. तेव्हा शिष्यगण दुःख करू लागले. तेव्हा श्री गुरु म्हणाले, मी गाणगापुरात तुमच्या जवळच राहणार आहे, मग विनाकारण दुःख कशाला करता? मनात कोणताही वेगळा विचार आणू नका. लौकिकदृष्ट्या आम्ही जातो असे दिसते, पण भक्तांच्या घरी राहतो याची खात्री ठेवा. असे भक्तांना सांगून श्री गुरु उठून पाण्यात ठेवलेल्या आसनावर जाऊन बसले आणि त्यांनी भक्तांचा निरोप घेतला. त्यावेळी बौधान्य नाम संवत्सर होते. गुरु कन्या राशीत होता. उत्तरायणात कुंभेत रवी होता. त्या दिवशी माघ महिन्याच्या शिशिर ऋतूत कृष्ण पक्षातील प्रतिपदा होती. तो दिवस शुक्रवार होता. त्या दिवशी श्री गुरु समाधीत निजानंदी मग्न झाले. निरोप देताना गुरु शिष्यांना म्हणाले, आता आम्ही निजस्थानाला जातो. तिकडे पोहोचताच खूण म्हणून फुले पाठवू. ती शेवंतीची फुले असतील, ती फुले तुम्ही प्रसाद म्हणून भक्तिभावाने स्वीकार करावी. त्याची अखंड पूजा करावी. तुमच्या घरी लक्ष्मीचा वास अखंड राहील. आणखी एक खूण सांगतो, गायनात माझे स्मरण करावे, त्याच्या घरी मी राहील. गायनावर माझे फार प्रेम आहे. जे माझे गायनयुक्त स्मरण करतात त्यांच्या घरी मी सदा राहतो. त्यांच्या घरी व्याधी राहत नाही. दारिद्र्य तत्काळ दूर होऊन पुत्र पौत्र होतील. ते श्रीमंत व कीर्तिमान होतील. ते शतायुषी होतील. जे माझे चरित्र वाचतील वा लोकांना वाचवून दाखवतील वा ऐकतील, त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड राहील, याची खात्री बाळगा. असे भक्तांना सांगून श्री गुरु अदृश्य झाले. भक्त लोक चिंतित होऊन गंगेत शोध घेऊ लागले. ते फार काळजीत होते. तितक्यात गंगेच्या तीरावर नावाडी आले. शिष्यांना आनंद देणारी व त्यांचे मन हरण करणारी वार्ता सांगितली. ते म्हणाले, आम्ही श्री गुरूंना पाहिले. त्या पैल तीरावर आम्ही होतो. तेथे श्री गुरुमुनी दिसले. त्यांचा वेश संन्याशाचा होता. हातात दंड होता. त्यांचे नाव नृसिंह सरस्वती. त्यांनी तुमच्यासाठी निरोप दिला. त्यांनी सांगितले की आम्ही कर्दळीवनात जातो, तरी आम्ही गाणगापुरात सदा निवास करू, असा निरोप देण्यास सांगितला. तुम्ही विनाकारण दुःखी होऊ नका. आम्ही स्वामींना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. ते जात होते. त्यांच्या पायात सोन्याच्या पादुका होत्या. त्यांनी सांगितले की तुम्ही आपापल्या स्थानी निघून जावे. आपल्या कुटुंबात सुखी असावे. माझी भक्ती करून वंश परंपरेने आनंदात राहावे. प्रसाद पुष्पे आल्यानंतर ती शिष्यांनी काढून घ्यावी, असे आम्हाला सांगून स्वामी निघून गेले, असे नावाड्यांनी सांगितले. तितक्यात प्रसाद पुष्पे गंगेच्या पाण्यात वाहत येताना दिसली. ते पाहून सर्वांना आनंद झाला व चित्तवृत्ती स्थिर झाली. 4 प्रसाद फुले आली होती. ती मुख्य शिष्यांनी काढून घेतली. नामधारक सिद्धमुनींना म्हणाले, मुख्य शिष्य कोण होते? ती पुष्पे कोणाला मिळाली ते आम्हाला विस्तारून सांगा. सिद्धमुनी म्हणाले, श्री गुरूंचा शिष्य संप्रदाय बराच मोठा होता. गाणगापुरात असताना शिष्य आश्रमात गेले. त्यातील ज्यांनी संन्यास घेतला होता त्यांना तीर्थास पाठविले. त्यांची नावे कृष्ण सरस्वती, बाळ सरस्वती, उपेंद्र सरस्वती आणि माधव सरस्वती अशी होती. पण मी मात्र स्वामींच्या सोबतच होतो. गृहस्थ धर्म पालन करून बरेच शिष्य आपल्या घरी सुखात होते. श्री पर्वतावर तिथे शिष्य आले होते. ते सायमदेव साखरे, नंदी आणि नरहरी हे तिघे होय. व चौथा मी स्वतः होतो. श्री गुरुप्रसाद घेऊन ते 4 शिष्य आले. तेच पुष्प माझ्या पूजेत ठेवलेले असते, असे म्हणून सिद्धमुनींनी प्रसाद पुष्पे दाखविले. ते पुढे म्हणाले, श्री गुरूंचा हा असा महिमा आहे.
त्याला दुसरी उपमा नाही. मी तुला फार थोडक्यात सांगायला बसलो तर चरित्र महान व अपार आहे. श्री गुरुचरित्र हे कामधेनू आहे. तुला विस्तारून सांगितले. आता तुझे दारिद्र्य पळून गेले म्हणून समज. असे हे गुरुचरित्र जे वाचतील अथवा ऐकतील अथवा जे पुस्तक रूपाने लिहितील ते लक्ष्मीवंत होतील. त्यांना धर्म, अर्थ, काम व मोक्ष प्राप्त होईल. त्याचे मातृकुळ व पितृकुळ या दोन्ही कुळांना सुख समाधान प्राप्त होईल. त्यांच्या घरी पुत्र पौत्र नांदतील असे सिद्ध मुनींनी सांगितले. नामधारकाला संतोष झाला. तत्काळ त्याला सकळ अभिदृष्टी प्राप्त झाली. म्हणून समस्त जन हो, तुम्ही गुरुचरित्राचे श्रवण करा. हा तर अमृताचा कुंभ आहे. तो स्वीकारा व सर्वस्व प्राप्त करा. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 51. ओम तत्सत. आरती श्री गुरुचरित्राचे. जय जय ज्ञानदीपा गुरुचरित्र स्वरूपा श्री दत्त कृपेचे तू मूर्ती मंगल रूपा. जय जय ज्ञानदीपा कलियुगी कामधेनु कल्पतरु स्वरूपा. मानिते तुझ सिद्ध वेद त्रिकांड रूपा. जय जय ज्ञानदीपा जय जय ज्ञानदीपा गुरुचरित्र स्वरूपा. श्री दत्त कृपेची तू मूर्ती मंगल रूपा. जय जय ज्ञानदीपा वाङ्मय अवतार दत्त गुरुच तू होसी. म्हणून या थोर थोर मान देती तुझासी. जय जय ज्ञानदीपा गुरुचरित्र स्वरूपा. श्री दत्त कृपेचे तू मूर्ती मंगल रूपा. जय जय ज्ञानदीपा सिद्ध नाम धारकाची कृपा होवो अलौकिका. कामद कृष्ण बाळा लाधो भोग मोक्ष सुख. जय जय ज्ञानदीपा गुरुचरित्र स्वरूपा. श्री दत्त कृपेचे तू मूर्ती मंगल रूपा. जय जय ज्ञानदीपा. ओम